नमस्कार बालमित्रांनो, जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास भाग 2 पाठ क्रमांक 17 गडकोटांचे आणि आरमाराचे व्यवस्थापन या पाठाचा स्वाध्याय शिकणार आहोत. या पाठाची अध्ययन निष्पत्ती पुढील प्रमाणे आहे. प्रश्न पहिला, सांगा पाहू. दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ. उत्तर, आज्ञापत्र. जलदुर्गांना असेही म्हणत. उत्तर आहे जंजिरा. प्रश्न दुसरा, तुम्हाला काय वाटते ते सांगा. शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. उत्तर, सागरावरील शत्रूंपासून स्वराज्याला होणारा त्रास नष्ट करण्यासाठी शिवरायांनी स्वतंत्र आरमाराची उभारणी केली. स्वबळावर आपली सागरी हद्द निश्चित करून किनारपट्टीलगतच्या भागावर स्वामित्व प्रस्थापित केले. आपला समुद्रकिनारा सुरक्षित केला. मध्ययुगीन काळातील हे पहिले स्वकीय आरमार होय. त्यामुळे शिवछत्रपतींचा भारतीय आरमाराचे जनक म्हणून उचित असा गौरव केला जातो. शिवरायांचे व्यवस्थापन कोणकोणत्या क्षेत्रात पाहायला मिळते. उत्तर, स्वराज्याची उभारणी करताना आवश्यक असणाऱ्या सर्वच क्षेत्रात शिवरायांचे उत्तम व्यवस्थापन होते याची जाणीव आपल्याला होते. गडकिल्ल्यांची बांधणी आणि त्यांच्या संरक्षणाची व्यवस्था, किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या नेमणुका, तोफांची निगराणी, आरमारी दलाची उभारणी, त्यांचे गनिमी काव्याचे युद्धतंत्र व त्यासाठी आवश्यक असणारे हेरखाते आणि एकूणच राज्यकारभार पाहण्याची त्यांची पद्धत या सर्व क्षेत्रात शिवरायांचे व्यवस्थापन पाहायला मिळते. प्रश्न तिसरा, किल्ल्यावरील पुढील अधिकाऱ्यांची कामे लिहा. किल्लेदार. 1. किल्ल्याचे संरक्षण व कारभार करणे. 2. सबनीस कारखानीस यांना आज्ञा देणे. 3. सरकारी पत्रे, हुकूम व आदेशाचे पालन करणे. सबनीस. गडावरील जमाखर्चाचा हिशोब ठेवणे. 2. गडावरील आणि गडाखालील प्रजेकडून कराची वसुली करणे. 3. पत्रव्यवहार सांभाळणे. कारखानीस. 1. गडावर राहणाऱ्या लोकांना धान्याचा व वस्तूंचा पुरवठा करणे. 2. युद्धाच्या वेळी तोफांना, बंदुकांना लागणाऱ्या दारुगोळ्याची व्यवस्था करणे. 3. गड आणि गडावर असणाऱ्या इमारतींची देखभाल आणि दुरुस्ती करणे. प्रश्न चौथा, महाराष्ट्राच्या नकाशा आराखड्यात पुढील ठिकाणे दाखवा. पहिला, सिंधुदुर्ग किल्ला, त्याचे ठिकाण येथे आहे. दुसरा, विजयदुर्ग, त्याचे ठिकाण नकाशात या ठिकाणी आहे. मुंबई, याचे ठिकाण येथे आहे. तर प्रतापगड, याचे ठिकाण या ठिकाणी आहे. प्रश्न पाचवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातील कोणती बाब तुम्हाला सर्वाधिक आवडली? या बाबीचा तुमच्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग कराल? उत्तर, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतंत्र आरमारी दलाची उभारणी केली. प्रबल अशा सागरी शत्रूंना तोंड दिले.
हे करताना शिवरायांचे व्यवस्थापन कौशल्य पणाला लागले होते. आरमारी दलात सर्व जाती धर्माच्या लोकांना समाविष्ट करून घेतले. हे त्यांचे व्यवस्थापन कौशल्य मला अधिक आवडले. मीही माझ्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींना न डगमगता तोंड देईन. माझे ध्येय गाठण्यासाठी सर्वांची मदत घेईन. ती घेताना जाती धर्माचा विचार करणार नाही. कोणतेही काम करताना ते नियोजनपूर्वक करेन.